पिंजरा पिंजरा रे तुझा लाडका भाऊ गजा आणि तुझी आनंदी उद्या सकाळी देवळात लग्न करतायत. खूप मन लावून सांगितलीस ना तू ही बातमी. तितकंच मन लावून हे पेपर्स वाच. हे काय? आपले डिवोर्स पेपर्स. आपले डिवोर्स पेपर्स. कुठलाही दिवा मिटायच्या आधी जरा जास्तच फडफड करतो. म्हणजे तुला काय म्हणायचं, ही त्याची शेवटची धडपड आहे? मी मामा तूच म्हणायचीस ना पेशन्स ठेव पेशन्स ठेव. आता तूच सांग मी कसं ठेवू ग पेशन्स. नारायणी बच्चा, अशाच प्रसंगी सहनशक्तीचा अंत बघितला जातो. मामा दरवेळी परीक्षा देण्याचा ठेका मीच घेतलाय का? आणि कोण लागून गेली ती माझी परीक्षा घेणारी? ती पोरगी कुणी का असेना, एक गोष्ट निश्चित, ती आता जिवंत राहणार नाही. आता ह्याचं नेमकं काय करायचंय हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही. आणि हो, कामगिरी नीट पार पाड आणि काळजी करू नकोस, तुझ्यावर कोणीही संशय घेणार नाही. पण तुझा संशय घेतला तर? त्याची काळजी नको करायला. मी आणि नारायणी आजच माझ्या बहिणीच्या गावी निघून जातो. त्यामुळे मग आम्ही इथे नसताना जर कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला आम्ही जबाबदार असूच शकत नाही. पण वीरला काहीतरी झालंय, तू अडचणीत आहे. अरे आनंदे, वीरला नाही तुला काहीतरी झालंय. नाही, हे बघ जेवढं हे सोपं दिसतं ना तेवढं नाहीये. वीरला झालं, वीर अडचणीत आहे. हे बघ आनंदे, खरंच तो अडचणीत असेल तेवढ्या रात्री आपण काय करू शकतो? काहीच नाही ना. मग आता झोप, सकाळी उठल्यावर जाऊ. हा बोल वीर. नाही हे बघ तू काही काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. हा ठीक आहे. आज माझ्या परीक्षेचा दिवस आहे. खरं तर या गावात आल्यापासून फक्त परीक्षाच देते रे मी. बरं आजचा दिस वेगळा आहे. तो निभावून नेण्याची हिंमत दे. ठाव नाही पण कदाचित या गावात येणं बी होणार नाही माझं. आनंदी अगं आजकाल काय झालंय काय तुला? काल सुद्धा अशीच रडत होतीस तू. काल जेव्हा मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले ना तेव्हाच मी तुला विचारणार होते की नक्की काय झालंय, पण नंतर कुठे दिसलीसच नाहीस तू. आजही विचारणार आहे मी तुला, पण त्याआधी तुझ्यासाठी मस्तपैकी गरम गरम चहा करून आणते. चालेल?